गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण सामना 3 षटकांचा असेल. दोन्ही टीम आपण लक्षात घ्यायचं आहे. स्वप्नील दत्तात्रय म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आणि पहिल्याच बॉलवरती दे घुमा के बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 4 धावा. 4 धावेनं अकाउंटची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर पंचांच्या बाजूनं मात्र या बॉलला काढलं होतं आणि सरळ पाठवलं 4 धावेसाठी. सामना 3 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ ताकदवर आहेत. आजच्या रजनीतील हा शेवटचा सामना. स्ट्रायकेवरती फलंदाज पाहायला मिळत आहेत. संघ मात्र इथे चांगला फटका. हाही बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये. द रन मशीन ऑफ दीव संघ म्हात्रेला आपण पाहू शकता ऑन स्क्रीन वरती. लगातार 2 चौकार. खर तर ज्यांची रॉयल एंट्री होताना आपण पाहिली होती व्यासपीठावरती, आता स्पर्धेचा आनंद घेत आहेत. याही बॉलला फिरून मारलाय आणि आता बॉलला पाठवलाय पुन्हा एकदा. बॅक टू बॅक 3रा चौकार. खर तर भाजपा पेन तालुका युवा मोर्चा खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपाध्यक्ष बीजेपी खऱ्या अर्थानं स्वप्नीलजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी खरं तर 100 रुपयाचं आहे. परंतु आता 3 चौकार आलेत. 3 चौकारासाठी देखील पारितोषिक आता तुम्हाला द्यावं लागेल. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अजून एक खरं तर जमिनीला घासत पुसत बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. हा 4था चौकार. पहा खर तर मी म्हटलं होतं आता चौकारांसाठी देखील पारितोषिक द्यावं लागेल आणि स्वप्नील म्हात्रे यांच्या माध्यमातून 400 रुपयाचा कॅश प्राइज या खेळाडूसाठी दिलं जाईल. इथे देखील हाही बॉल जडलाय पडलाय आणि तदनंतर बॉलला पाठवलंय. 5 चेंडूमध्ये 5 चौकार. 4चा पाडा. स्वप्नील सर 4चा पाडा वाचला जातो इथे. ऑन फायर. हा खेळाडूंना क्लास आहे. चुलीवरचा तवा आणि संगमची हवा. इथे आपण जर पाहिलं तर 5 बॉलवरती 5 चौकार ठोकलेत. इथे देखील 5ची कडा. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर अप्रतिम बॅटिंग संघ म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारे बॅटिंग करतोय. इथून जर जिंकलात तर मात्र सुपर 6 मध्ये जाण्याची संधी तुमच्यासाठी उपलब्ध असेल. एक ट्रॉफी इथून मात्र तुमच्या घरी घेऊन तुम्ही जाऊ शकता. परंतु इथून हरलात तर पुढच्या वर्षीची वाट 365 दिवस तुम्हाला पाहावी लागणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर बिनगडी बाद 21 धावा येताना आपण पाहिल्या. षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीक्षित पाटील. चला मॅच ऑन करा. दीक्षित आलेत गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी. मग व्यासपीठावरती VIP डायस वरती आपण या स्पर्धेचे शिल्पकार यांना आपण पाहतो सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीक्षित गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. षटक क्रमांक 2 इथे सुरू होताना पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे पाठीराखे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्विच हिटचा बॉल. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आता तैनात आहेत त्या ठिकाणी आणि इथे मात्र एक धाव जरूर येताना पाहायला मिळेल. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. 22 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. 22 धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती सिंगल येताना पाहायला मिळाले. दीक्षित
पाटील आता गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. 22 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. चांगला सामना रंगेल. पहिल्याच ओव्हरमध्ये 21 धावा येताना पाहिल्या. मग इच्छापूर्ती कलवे संघ देखील चांगले बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपण सुरुवातीच्या 2 मॅच मध्ये पाहिले. सफल होऊन खेचलाय. आता कहीं पे निगाह है आणि कहीं पे निशाणा. परंतु इथे काय घडलंय, मारायचा होता बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला मिड विकेटला आणि इथे मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील का? येस, फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक षटकारासाठी आता स्वप्नील दत्तात्रय म्हात्रे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. चांगलं जजमेंट पाहायला मिळालं आणि त्यानंतर फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. चला, सामना सुरू करा. 3 षटकांचा सामना असेल. धावफलकावरती टोटल धावा जर आपण पाहिल्या तर 22 धावा इथून स्कोर कार्ड वरती लागल्यात. इथे मात्र या षटकामध्ये कमी धाव्या लागणार आहेत. दीक्षित गोलंदाजाला पुढचा बॉल. इथे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, बॉलला टर्न होताना आपण पाहिलं. व्हाईट बॉल, एक्स्ट्राची रन इथून स्कोर कार्ड वरती लिहिली जाईल. 23 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. 23 धावा धावफलकावरती इथून लागल्या गेल्यात. दुसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर साऱ्या धावा येताना आपण पाहिल्या. पुढचा बॉल फिरून घेण्याचा प्रयत्न. आता देखील फलंदाजाला जावा लागेल मैदानाच्या बाहेर. अजून एक फलंदाज बाद. खर तर दुसरा धक्का गावदेवी संघ मैदानाच्या आतमध्ये दीव खेळताना पाहायला मिळतोय आणि फलंदाज पुन्हा एकदा बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीक्षितनं मात्र आपल्या टीमला कमबॅक करून दिलाय, महत्वाचं होतं. इथून फलंदाज झटपट बाद करणं खूप महत्वाचं होतं. चला, बॅटर जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी दीव संघ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. कल्पेश पाटीलला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 जरूर पाहायला मिळतो आणि कल्पेश आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या षटकातील आता जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती 23 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 23 धावा धावफलकावरती 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा दीक्षित पाटीलला आपण पाहतोय. इथे बॉलला टर्न केलंय पहा. खर तर बॉलला फिरवलाय आणि नॅचरल स्विंग ज्या गोलंदाजाकडे असतं ना, तेच मात्र इथे पाहायला मिळालं. खरं डावखुरे हाताचा गोलंदाज असला की त्याला मात्र सातत्याने नॅचरल स्विंग हे मिळत असतं आणि इथे मात्र दीक्षित पाटीलच्या माध्यमातून बोटांची जादू पाहायला मिळाली. बॉलला यू टर्न खरं तर बाहेरच्या दिशेने टर्न करताना आपल्याला पाहायला मिळाले. अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे मात्र निर्धाव फेकलेत आणि आता मात्र शेवटचा बॉल खरं तर शिल्लक असेल. दुसऱ्या षटकातील लगातारचे 2 चेंडू अप्रतिम पाहायला मिळाले. धावफलक स्थिरावताना आपल्याला पाहायला मिळतो 23 या आकड्यावरती. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. यष्टांचा वेध, लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज पुन्हा एकदा जावं लागेल बॅटरला मैदानाच्या बाहेर. पाहता पाहता 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल विकेट्स घेतल्या गेल्यात 3 आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर कलवेकर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण पहिल्या षटकामध्ये 21 आल्या, त्यानंतर इकॉनॉमिकल स्पेल आणि कमी धावांचं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलं गेलं. दीक्षित पाटीलच्या माध्यमातून 3 विकेट घेतल्या आणि 2 धावा खर्च केल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 23 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चला, तिसरं षटक लगेच सुरू करा. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गवरती आता गोलंदाज पाहायला मिळत आहेत. शिवराज हा गोलंदाज पाहायला मिळतोय.
या षटकामध्ये किती धावा बनवल्या जातात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. कारण पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं ना तर मात्र 21 धावा, त्याच्यामध्ये 5 चौकारचा समावेश आपण पाहिला होता. शेवटच्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर 21 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये दीक्षित आला, त्यांनी फक्त 2 धावा खर्च केल्या. आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करताना आपल्याला पाहायला मिळेल खरं तर इच्छापूर्ती खलवे हा संघ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 30 फेकण्यासाठी गोलंदाज शिवराज सज्ज झाला. तिसरं षटक कशा पद्धतीने हाताळलं जाईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. तिसऱ्या षटकातील फर्स्ट बॉल, इथे फटका हवेत फसलाय की काय, क्षेत्ररक्षक इथे मितेश होते आणि मैदानाच्या आतमध्ये झेल ड्रॉप झालाय. थोडेसे नाखुश आहेत गोलंदाज, कारण सोप्या पद्धतीचा झेल मात्र इथे जमिनीला दान होताना आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र जीवन दान मिळालंय आणि एक धाव देखील येताना पाहायला मिळेल. जरूर एक धाव या बॉलवरती. चला सामना सुरू करा. अजूनही हे पहिल्या सत्रातील 5 बॉलचा खेळ इथून येणं बाकी असणार आहे. पुढचा बॉल, इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, इट्स अ वाईट बॉल, परंतु जरूर चॅलेंज केलंय, पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. खरं तर फिल्डिंग टीम रिव्ह्यू असेल. जरूर चेक केला जातोय बॉल योग्य आहे की अयोग्य आहे, हे डिसिजन तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचवला जाईल. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं कव्हरेज आपल्याला पाहायला मिळतोय. फेअर डिलिव्हरी आणि इथे मात्र योग्य बॉल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत तैनात, परंतु बॉल मात्र चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा येताना पाहायला मिळाल्या या बॉलवरती आणि 4 धावेच्या मदतीनं 28 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 28 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. अजूनही पहिल्या सत्रातील आपण जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ इथून येणं बाकी असणार आहे. महत्वाच्या 3 बॉलवरती आता किती धावा येत आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. पुन्हा एकदा बॉलला या ठिकाणी समोरच्या दिशेने खेळून काढलं, क्षेत्ररक्षक आहेत, चांगले फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. टोटल 29 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. 29 धावा धावफलकावरती, 29 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील. इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय आणि इथे मात्र पुन्हा एकदा 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तेच सांगतोय की इथे मात्र झेलवरती यायला हवं होतं आणि ते चित्र पाहायला मिळालं नाहीये आणि तदनंतर इथून 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतील. आता मात्र शेवटचा अंतिम बॉल पहिल्या डावातील शिल्लक असेल आणि धावफलक 31 वरती जाऊन पोहोचलंय. 31 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. टार्गेट सेट करणारा चेंडू, इथं फिरून खेचलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल चाललाय. नो मॅन स्लॅट मध्ये बॉल पडतोय, अदलतोय. 2 धावा कंप्लीट आणि इथे 2च धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. धावफलक जर आपण पाहिलं तर आता मात्र 33 वरती जाऊन पोहोचलाय. 34 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आपण जाऊया उत्तरार्धाकडे, ज्या ठिकाणी आवाज ऐकूया रुपेश पाटील सरांचा. खरं तर 2 दिवस का होईना परंतु या स्पर्धेची समालोचन करण्याची मला संधी मिळाली, त्याबद्दल सर्व आयोजकांचं
या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार. मी इथे थांबतो, तुम्ही थांबू नका. आवाजामध्ये आम्ही करतोय बदल. आपल्यासोबत या ठिकाणी पुन्हा एकदा जोडले जातील रुपेश पाटील सर. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद स्वप्नील पवार सर. खऱ्या अर्थानं तुम्ही 2 दिवस महत्वपूर्ण तुमचे या शूरवीर शंभूराजे चषकासाठी मात्र दिलेत. आणि आपल्या आवाजानं खरं तर या स्पर्धेला एक वेगळी झाली प्राप्त करून दिली. तुमचा शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. मी यस विनंती करेन आदरणीय आमचे लीलाधर म्हात्रे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. आमचे चारही आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. आणि सगळ्यांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते अगदी पाहायला गेलं तर पेन तालुक्यातील अनेक स्पर्धांमध्ये हे आवाज आपल्याला ऐकायला मिळत असतो. मग अंडरआर्मची स्पर्धा सुद्धा असतील. उद्याही त्यांना मात्र आपण पाहायला गेलं तर डेची स्पर्धा, त्याच्यानंतर नाईट आहे, फणस डोंगरी प्रीमियर लीग, अशा बऱ्याचशा स्पर्धा त्यांच्याकडनं कव्हर केल्या जातात. ते स्वप्नील पवार सर फणस डोंगरीचे यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आवाजाचा बाज आणि बाजातील तेज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान पद्धतीनं या स्पर्धेच्या समालोचनाची मांडणी त्यांच्या मात्र अचूक अशा शब्दातून मात्र होताना पाहायला मिळाली. आदरणीय स्वप्नील पवार सर यांचा शुभ सन्मान ॲज अ समालोचक म्हणून इथे मात्र घेतला जातोय. आवाजातील बाज आणि बाजेतील तेज, व्हॉइस ऑफ फणस डोंगरी चा बुलंद आवाज, मराठीचा तंत्रशुद्ध आवाज आपण 2 रात्री इथे ऐकला शूरवीर शंभूराजे चषकामध्ये, आणि त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. धन्यवाद सर, आपण इथे उपस्थित राहिला त्यांनी आपला अनमोल असा वेळ दिला त्याबद्दल आपल्या मनापासून मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करत आहोत. जाऊया मॅचकडे. विकेट हॅट्रिक जर का इथे घेतली तर आदरणीय भारतीय जनता पार्टी पेन तालुका युवा मोर्चा पश्चिम मंडल उपाध्यक्ष स्वप्नील दादा दत्तात्रय म्हात्रे साहेबांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जर का इथून विकेट हॅट्रिक जर घेतली गेली तर भारतीय जनता पार्टी पेन तालुका युवा मोर्चा पश्चिम मंडल उपाध्यक्ष स्वप्नील दादा दत्तात्रय म्हात्रे साहेबांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नित्यांत प्रेम क्रिकेटवरती स्वप्नील दादांचं राहिले गेले, आणि आज पाहायला गेलं तर भरपूर खेळाडूंसाठी मात्र त्यांनी बक्षिसं लावलेली आहेत आणि ती दिलेली आहेत. असे एक दमदार दानशूर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. स्वप्नील दादा, मनापासून आभार. गुलाबी थंडी इथे मात्र चालू झाली आहे. संतोष मामा, आपण स्वेटर आणला नाहीत? तुम्हाला थंडी लागणार कशी? तुमच्याकडे चार्जर आहे हो. जाऊया बॅक टू क्रिकेट. आणि विजयासाठी आता गावदेवी टीमनं टार्गेट समोर ठेवलेलं आहे. 34 धावांचं. टीम इच्छापूर्ती कळवे ह्या टीम, आणि पहिल्या षटकासाठी मात्र इथून आणलंय दिव एक्सप्रेस म्हणून सातत्याने ओळख राहिला. या नावाचा डंका पेटताना पाहायला मिळाला तो गौरव म्हात्रे आपल्याला गोलंदाजी मार्क वरती मात्र पाहायला मिळतोय. पहा आताही अगदी या गोड सकाळी सुद्धा जवळपास 300-350 जण लाईव्ह सामना बघतायत. म्हणजे सामन्याचं महत्व माहिती आहे. वाव, चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण, तिथे एफर्ट्स पाहायला मिळतोय. तिथे कल्पेश होते तिथे, ज्यांनी एक षटकार ठोकून सामना जिंकून दिला होता. तेच खेळाडू आपल्याला कल्पेश पाहायला मिळतात. शॉर्ट मिड ऑफ मध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पाहायला गेलं तर गौरव म्हात्रे, दुसऱ्या बाजूला मोहंती पाटील. हे नाव सातत्याने गाजलं गेले इच्छापूर्ती कळवे टीमसाठी.
काय तर मोठं विकेट. बॅटला ब्रश झालाय काय? जोरदार अपील नाही आहे, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. थोडासा मात्र इथून हाईट फॅक्टर पाहायला मिळाला. स्लाइड लेफ्ट साइड ऑफ स्टंप डिलिव्हरी. जो षटक मात्र इथून आपण पाहायला गेला दीक्षित पाटील हाताळला होता 2 धावांचा. तसा मात्र इथून एखादा षटक येईल का त्याची चर्चा. परंतु इच्छाशक्ती कळवे टीमना अनेक मोठमोठ्या टीमना मात्र धक्का दिलाय. आणि समोर आहे गावदेवी दीव टीम. चांगला बॉल इथे मात्र परत एकदा वाव. चांगला बॉल. जिथे संधी आहे. निर्णय चुकलाय तिथे. ओ हो 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 हो. थ्रो चुकीच्या एंडला. तिसऱ्या पंचांची मागणी जरूर करण्यात आली आहे, परंतु डेंजर झोन मध्ये तिथे स्वतः फलंदाज मकरंद पाटील आहेत. परंतु जर मोहंती पाटील निर्णय येईल का? ओहो, क्रुशल निर्णय आहे. तिसरे पंच चेक करतायत. आणखी कॅमेऱ्याचा अँगल चेक केला जाईल. साईप्रीत लाईव्ह टेक्निकल टीम परिपूर्ण कार्यरत आहे. 4 कॅमेऱ्यानं मात्र ही स्पर्धा कव्हर केली जातोय. आणि साईप्रीत लाईव्ह म्हटल्यानंतर ब्रँड इज ब्रँड. तुम्हाला सर्व अँगल दाखवले जातील आणि योग्य निर्णय तुमच्यापर्यंत येईल, कारण मॅच क्रुशल आहे. 12वा खेळाडू काही बोलणार नाही. पंच निर्णय देतील तो अंतिम असेल. धाकधूक इथे वाढताना पाहायला मिळते, कारण जिंकणारा संघ बक्षिसास पात्र ठरेल. सुपर 6 मध्ये प्रवेश करणार आहे. कोणता गाव करेल? गावदेवी दीव की इच्छापूर्ती कळवे? इच्छापूर्ती कळवे की गावदेवी दीव? गावदेवी दीव. बघू द्या गावदेवी दीवचा आवाज. कळवेचा आवाज. कळवेकर गेले. शांत आहेत. त्यांना माहिती आहे की थोडासा निर्णय क्रुशल आहे. खूप छान येते. मात्र आपण पाहिलं काहीतरी स्पर्धा निर्णय येईल. थोडासा आपण पाहायला गेलं तर क्रिटिकल पंचांसाठी मात्र होताना पाहायला मिळते. तिसरे पंच आपल्याला पर्यंत निर्णय कळवतील. गौरव म्हात्रेची गोलंदाजी. थ्रो तिथे केला होता कल्पेश याने. कदाचित त्या बॅटिंग एंडला जर थ्रो झाला असता तर विकेट आला असं, कारण तिथे चतुर चाणाक्ष. आउट. फलंदाज बाद. एखादा इंचावरती हा खेळ चाललाय. आणि महत्वाचा फलंदाज, जो सामना जिंकून देणारा खेळाडू मात्र ज्याच्याकडे पाहिला जात होता तो फलंदाज बाद. लगा 440 होल्डचा करंट लगा. बिग विकेट. मोठा बुरुज ढासळला गेलाय. फलंदाज मकरंद पाटील बॅक टू द गाठ. नवीन फलंदाज किरण पाटील मैदानाच्या आतमध्ये. गौरव म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी करत असताना. स्ट्रेंथ राहिली आहे गावदेवी दीव टीमची, मात्र गोलंदाजी स्ट्रेंथ राहिली. फलंदाजी इच्छापूर्ती कळवे टीमची. डीप मध्ये फलंदाजी आहे कळवे टीमची. पाहायला गेलात तर सामना अजून ऑन आहे दोन्ही टीम साठी. कोण जिंकणार ना ते सांगता येणार नाहीये आपल्याला. ओहो हो, हा बॉल चांगला इथे मात्र पाहायला गेला तर दांडी झाले. गुल 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 गुल. फर्निचर बरखास्त, डिस्ट्रॉय केला जातोय. काठी तोड गोलंदाजी पाहायला मिळतोय इथे. गोलंदाज गौरव म्हात्रे, दीव एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख राहिली गेलेली आहे. आणि हॅट्रिक जर का इथे आली तर निश्चितच इथे मात्र पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टी पेन तालुका युवा मोर्चा पश्चिम मंडल उपाध्यक्ष स्वप्नील दादा दत्तात्रय म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. दीवकरांचा आवाज वाढलाय. इथून पाहायला गेलं त्यांना माहिती आहे जिंकलो तर सुपर 6 बक्षिसास पात्र. चला फलंदाज लगेच तयार ठेवा. एकीचं बळ काय असणं त्याचं उत्तम उदाहरण देवकराने दिले. देव गावामध्ये जवळपास 4-5 टीम आहेत. कालभैरव दीव, बीसीसी मंगेशवाडी, कालभैरव दीव अब आहे. आणि त्याच्यानंतर मग एका गावाची एक टीम केल्यानंतर काय रिझल्ट असतो ना ते आपण अनेक वेळा पाहिलंय. गोलंदाजी मार्क वरती गौरव म्हात्रे सध्याच्या घडीला अप्रतिम उदाहरण देतोय. जे दीक्षित पाटीलने केलं ना तेच गौरव म्हात्रे सध्याच्या घडीला करतायत.
खूप छान इथे मात्र क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या आयोजकांना तुम्ही पाहिला स्क्रीनवरती. खूप छान स्पर्धा आणि छान आयोजक. पुढचा बॉल इथे मात्र येताना पाहायला मिळेल. गौरव आहे. फटका फसला तिथे. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि पकडला गेला. झेल फलंदाज बाद आणि केक विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते आपल्याला. काय खेळ चाललाय. होय, गौरव सांगतोय ते संपलो नाही, संपणार नाही, फसलो नाही, फसणारही नाही. कितीही येऊ दे अडथळा तरी मी इथून मात्र हरणार नाही, हार मानणार नाहीये. गावदेवी धीम टीमचा खेळाडू गौरव म्हात्रे आपल्या नावाचा बोलबाला 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 निर्माण करताना पाहायला मिळतोय. विकेट हॅट्रिक नाहीये, परंतु इथून ओव्हर हॅट्रिक झाली. एक रनआउटची विकेट आली. नाहीतर 1000 रुपये आम्ही मागून घेतले असते तुमच्याकडनं. चान्स आहे, परंतु जाऊ नका तुम्ही. 1000 रुपये घेऊन बसा इथे. एटीएम खुला आहे, फक्त पिनकोड आम्हाला माहिती नाहीये. तो पासवर्ड फक्त संदीप म्हात्रे साहेबांना माहिती आहे, स्वप्नील म्हात्रे साहेबांना माहिती आहे. स्वप्नील म्हात्रे साहेब कुठे आहेत? स्वप्नीलजी म्हात्रे सर, ओके, यस. एटीएमचा पासवर्ड तुमच्याकडे आहे. 200 रुपयाचं तरी पारितोषिक आलेलं आहे गौरव म्हात्रेसाठी आणि विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये. गावदेवी धीव टीम आता समीकरण पहा. 0वरती 3 विकेट माघारी गेलेत. चांगला खेळ इथे मात्र सध्याच्या घडीला गावदेवी टीम साकारताना इथे मात्र पाहायला मिळतोय आपल्याला. बॉल ब्रश झालाय आणि इथून मात्र पाहायला गेला तर मिडन ओव्हर जरूर आले आहे या स्पर्धेतील. आजच्या रात्रीतील आपण पाहायला गेला तर दुसरी मिडन ओव्हर हाताळताना पाहायला मिळतोय गौरव म्हात्रेचा. मात्र या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये ऍज अ गोलंदाज म्हणून गावदेवी दीवचा हा खेळाडू गौरव म्हात्रेचा बोलबाला 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 बोलबाला. चुलीवरचा तवा आणि गौरव म्हात्रेची, चुलीवरचा तवा आणि गौरव म्हात्रेची हवा 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 हवा. वातावरण निर्मिती क्रिकेटमय वातावरण, उल्हासदायक वातावरण, जबरदस्त क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळतोय. या षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 0 आणि विकेट माघारी गेले ते 3. काय गोलंदाजी केली आहे. एकदा गोलंदाजी आवडली असेल गौरव म्हात्रेची, जोरदार टाळ्या आवाज. गावदेवी दीव टीम सध्याच्या घडीला खूप छान, परंतु हा क्रिकेट आहे. क्रिकेट कधी कसा पलटी मारेल ना ते सांगता येणार नाहीये. 6 बॉल मध्ये 40 धावा आलेल्या आम्ही पाहिल्यात. आणखी एक चांगला बॉल, परंतु इथून नितेश म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती आलेत. 12 बॉल मध्ये बनवायच्या आहेत त्या 34 धावा. 11 बॉल मध्ये आता एक बॉल डॉट आलाय. या पहिल्या बॉलवरती कोणतीही धावा आली नाही नितेश म्हात्रे यांची. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ झालाय. खूप छान. ओहो, दांडी गोल. आणखी एक जबरदस्त बॉल इथे मात्र हाताला गेलाय ना. म्हणतात ना, लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या सूर्याला नाही. आणि मावळता सूर्य मात्र पाहायला मिळत नाहीये, परंतु इथून उगवता सूर्य वाशी विभागातील मात्र दादा संघ पाहायला मिळतोय. गावदेवी दीव टीमचा मात्र बोलबाला सध्याच्या मैदानाच्या घडीला आपल्याला मात्र इथून खेळ साकारताना पाहायला मिळतोय. फार लिपली ऍक्शन मध्ये हे खास आहे ना, दांडी वाकडी केली अक्षरशः गोलंदाज नितेश म्हात्रेनं. पंच सरळ करतील. याच टीमचा विचार केला तर 24 बॉल मध्ये 24 धावा काढण्यासही दमछाक झाली होती. आणि विकेट हॅट्रिक साठी इथून पाहायला गेलं तर स्वप्नील दादा दत्तात्रय म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक इथे येणार आहे. ओ, फटका चांगला आहे. गिरकी घेतली, फिरकी घेतली, बॉल चाललाय. 1 बाउन्स, सीमारेषा पार 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 4. मॅच ऑन झाली का? चौकार तर आलाय. चौकाराला मात्र सुरुवात करून देतोय का? पहिला हा चौकार मात्र येते आणि पहिल्या धावा इथे मात्र ओढल्या जातात धावफलकावरती 4. 34 धावांची गरज आहे.
उर्वरित बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधील 9 आणि 9 मध्ये बनवायच्या 30 धावा कठीण नाहीये इच्छापूर्ती कळवे टीमला. शक्य आणि अशक्य याच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावरती अवलंबून आहे आणि तो दृढ निश्चय आता तुम्हाला ठासून भरावा लागेल. फलंदाज शिवराज पाटील क्रमांक 6 वरती आलेत आणि चौकार ठोकून मॅच जिवंत करतायत. हा बॉल चांगला आहे ते मात्र पाहायला गेला तर तेवढे चतुर चाणाक्ष आणि हुशार गावदेवी दीव टीमचे यष्टीरक्षक सुदर्शन म्हात्रे, या टीमचे कॅप्टन मोरक्या मुकादम सबकुच सुदर्शन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती नितेश म्हात्रे सध्याच्या घडीला गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतात. येथे नगरपालिका एंड कडून गोलंदाजी राईट मोद विकेट ऑन साइडला आडव्या बॅटनं मात्र दिशा दिली. एकच धाव मात्र येईल तिथे. तेवढी ताकदीचं क्षेत्ररक्षण मयूर आहे तिथे. मयूरकडनं मात्र केले गेले. एक धावाले एका धावेने धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 5 धावा. 7 बॉल आणि 29 धावांची गरज. 7 बॉल 29. आता इथून इच्छापूर्ती कळवे टीमचे फलंदाज म्हणत असतील, हे देवा मला खूप आव्हानं दे, परंतु ती पेलण्याची प्रचंड इच्छाशक्तीही दे. आता ती आव्हानं आलेली आहेत. ते आव्हानं तुम्हाला प्यावे लागतील. प्रचंड इच्छाशक्ती घेऊन तुम्हाला खेळ करावा लागेल. यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते तेवढी मेहनत त्यापेक्षा ती टिकवण्यासाठी करावी लागते. तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. होईल का तसं पाहणं गरजेचं. इच्छापूर्ती कळवे टीम थोडीशी दबावामध्ये. घरातला कुकर प्रेशर मध्ये शिट्टी मारतो ना, तसं मात्र इथे पाहायला मिळते. प्रेशर जरूर आलाय. चांगला बॉल इथे मात्र हाताला गेलाय. खास आहे, क्लासिकल आहे. नितेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणतात ना, आधी स्वतःला सिद्ध करा, मग आहेच ना जग प्रसिद्ध करायला तुम्हाला. तेच नितेश म्हात्रे आणि गौरव म्हात्रेने केलं. गौरव म्हात्रेने क्रमांक पहिला षटक इथे मात्र हाताळला होता. त्याच्यानंतर तिथे मात्र फक्त धावा आल्या होत्या 2. नितेश म्हात्रे आले. नितेश म्हात्रेने मात्र या षटकामध्ये धावा खर्च केल्या 5 आणि एकूण धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 8. आता विजयासाठी 5 धावा माफी असावी. आणि आता विजयासाठी 6 बॉल आणि 29 धावांची गरज. 6 बॉल 29. देवकर ट्रॉफी घेतली आहे हातात, पण ती तुम्हाला त्याच्यावरती समाधान मानायचं आहे का, की त्याच्या पुढे जायचंय? येस, परत एकदा आवाज येऊ द्या देवकर. नाही, गावदेवी माते की. आता आवाज आलाय. ही स्पर्धा गाजली आहे. ही स्पर्धा रुबाबदार झाली आहे. ही स्पर्धा प्रत्येकाच्या आठवणीत राहणार आहे. ती स्पर्धा आहे शूरवीर शंभूराजे चषक 2026. नाईट फॉर्मॅट मधील स्पर्धा पेन तालुक्यातील अग्रगण्य स्पर्धांपैकी एक स्पर्धा म्हणून गणली जाते आणि या दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. संगम म्हात्रे या टीम मधील एक महत्वपूर्ण खेळाडू. बॅटिंग करत असताना त्यांच्या बॅट मधून तब्बल 10 बॉल मध्ये 27 धावा संगम म्हात्रेच्या बॅट मधून आल्या. तोच खेळाडू वाशिबाग टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा, दीवचा रन मशीन ओळखला जातोय. मिड ऑफ मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. मयूर यांच्याकडे बॉल गेला. मयूरने उचललाय, फेकी केले गेले. तोपर्यंत धाव आली 1. आता विजयासाठी समीकरण बदलली गेलीत. 5 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. 5 बॉल मध्ये 27. एखादा षटकार आला तर मॅच खुली होऊ शकतोय इच्छापूर्ती कळवे टीमची. कळवे टीमचे खेळाडू कोणता असा आहे, कॉन्फिडन्स ठेवेल. कॉन्फिडन्स ठेवा आणि मनात फक्त एकच विचार करा, काहीतरी करायचं आहे म्हणजे काहीतरी करायचं आहे, तेव्हाच काहीतरी ते घडणार आहे. तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स लेवल हाय करावा लागेल. चांगला खेळ करावा लागेल. आतापर्यंत बेस्ट ऑफ बेस्ट तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. हा बॉल चांगला. आणखी इथे मात्र पाहायला गेला तर अप्रतिम खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने खेळ झाले ना, चर्चा करायला लावली. आणि या चर्चा का होणार नाही, खेळ तेवढा चांगला झालाय.
खेळाची दर्जा दाखवणारा हा बॉल चांगला इथे मात्र पाहायला गेला तर, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि आणखी एक झेल पकडला गेला आणि फलंदाज बाद. जबरदस्त क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळते. क्या होती है स्वतंत्रता, क्या होता है स्वराज्य. महाराष्ट्र के सभी मराठाओं ने सिखाया था. जे छत्रपती शिवाजी महाराजने शिवाजी महाराजांच्या शिवालयासमोर अनेक मावल्यांनी आपल्या देहाची दीपमाला देवत ठेवल्या होत्या. महाराजांना महादेव म्हणून आपल्या प्राणाची दिलव जळत त्यांच्या ओंजलीत अर्पण केली होती. आणि त्यांचेच राजकुमार शूरवीर शंभूराजे यांच्या नावानं ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते आपल्याला. 4 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. मॅच आजच्या दिवसातील पाहायला गेलं तर अंतिम सामना. 3 बॉल माफी असावी, अपडेट इंटरनेटचा इश्यू आहे. आणखी एक चांगला बॉल. काय खेळ केला मात्र इथे पाहायला गेला तर. म्हणतात ना, जीवनात आपला सल्लागार कोण आहे फार महत्वाचा आहे. का पराक्रमी तर दुर्योधनही होता, परंतु विजय अर्जुनाचा झाला कारण दुर्योधन शकुनी मामाचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा सल्ला घेत होता. आणि तेच इथे मात्र देव टीमच्या बाबतीत पाहायला मिळतोय. खूप छान इथे मात्र पाहायला मिळाला. हे श्रीकृष्णाचे सल्ला घेऊन सगळे एकत्र आले आणि आपल्या नावाचा डंका 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 पेटवलाय. खूप छान बोलबाला मात्र देव टीमचा राहायला गेलाय. नाव राहायला गेलंय. एका बाजूला पाहायला गेलं तर सौरभनं मात्र आपल्या नावाचा मात्र डंका पेटवलाय. दुसरा षटक मात्र हाताळला होता नितेश म्हात्रेनं. तिसरा षटक वैभव संगम म्हात्रे इथे मात्र हाताळताना पाहायला मिळत आहेत. फलंदाजी केली होती संगम म्हात्रेनं. 27 धावा कुठल्या होत्या. त्याच्यानंतर सुदर्शन म्हात्रे आले, त्याने सुद्धा 5 धावांचा योगदान दिलाय. खूप छान केली ते मात्र पाहायला मिळते आपल्याला. आता येणारे बॉल असणार आहे 2 आणि विजयासाठी 27 धावांची गरज. 2 बॉल 27. छान इथे मात्र बॉल पाहायला गेला, तोपर्यंत पाहायला गेलं तर एक स्किट झाला. आता मधून एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल. आता मात्र 1 बॉल आणि 26 धावांची गरज इथे मात्र असणार आहे. 1 बॉल 26. संगम म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात इथे. 1 बॉल 26 आणि हा सामना जिंकला आहे. कोणत्या वेळी आक्रोश करायचा आणि कोणत्या वेळी संयम ठेवायचं हे ज्याला कळलं ना, तो आयुष्यात कधीच अपयशी होत नाहीये. आणि तोच मात्र पाहायला मिळाला. त्याचबरोबर पाहायला गेला तर हा क्रिकेटचा नजराणा, क्रिकेटचा खेळ इथे मात्र उत्तम दर्शवलाय आणि अप्रतिम खेळ इथे मात्र गावदेवी देव टीमनं मात्र केल्याने सुपर